सुळेंच्या मुलीचा सासरा भाजपचा आमदार होणार. 100 कोटींची निवडणूक. खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रेवतीचं लग्न नागपूरचे उद्योजक अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी सोबत होणार आहे. हा विवाह सोहळा 20 जून रोजी मुंबई येथे संपन्न होणार असल्याची माहिती आहे. मात्र या लग्नाची चर्चा सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी भाजपकडून आमदार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पवार कुटुंब आणि भाजप जवळ येण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळेंचे व्याही आमदार कसे बनणार आणि 100 कोटींची निवडणूक काय आहे या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील रखडलेल्या 17 विधान परिषद जागांसाठी अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. सध्या जागा वाटप आणि उमेदवारांच्या निवडीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय. या राजकीय धामधुमीत विदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे वरिष्ठ नेते आणि उद्योजक अरुण लखानी यांचे नाव पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले. लखानी भाजपकडून मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर येते. लखानी निवडणुकीच्या मैदानात उतरणार यापेक्षा जास्त चर्चा खासदार सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी आमदार होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांचा विवाह निश्चित झालाय. राज्यात कौटुंबिक आघाड्या आणि राजकीय तटबंदी वेगवेगळ्या असल्याच्या अनेक चर्चा सुरू असतानाच भाजपने नुकत्याच जाहीर झालेल्या नवीन प्रदेश कार्यकारिणीत अरुण लखानी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. अरुण लखानी यांची भाजपच्या सहकोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण लखानी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी, विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. गेल्या निवडणुकीतही या मतदारसंघातून अरुण लखानी यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. यावेळी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजताच त्यांचं नाव पुन्हा आघाडीवर आलं होतं. अरुण लखानी हे विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड VILचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी नागपूरमधील प्रसिद्ध 2747 जलवितरण प्रकल्प आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसारख्या विदर्भातील मोठ्या विकास प्रकल्पांचं नेतृत्व केलंय. तसेच लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या माध्यमातून ते गडचिरोली आणि विदर्भातील दुर्गम आदिवासी भागात 500हून अधिक एकल शिक्षक शाळा चालवतात. तसेच रुग्णाधार ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या कौशल्य विकासासाठी मोठं काम केलंय. या सामाजिक कार्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचा थेट संपर्क आहे. तसेच महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे MBAचे अध्यक्ष म्हणूनही त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र असलेल्या या जागेवर अरुण लखानी यांच्यासारखा वजनदार चेहऱ्याला संधी देऊन भाजप आपली पकड अधिक मजबूत करण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते. कौटुंबिक सोयरीक आणि त्यानंतर लगेच भाजपच्या मुख्य प्रदेश कार्यकारिणीत मिळालेलं स्थान यामुळे विदर्भातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. मात्र यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. अरुण लखानी असू देत किंवा कुठल्या दुसऱ्या उद्योगपती असू देत, शेवटी उद्योगपतीच आहेत. ही निवडणूक 100 कोटींची होणार आहे. आता तर त्यांचे संबंध मोठ्या राजकीय परिवाराशी जोडले गेलेत. किमान आमच्यासारख्या तरी लोकांच्या आमच्या आवाक्याच्या बाहेर दिसतायत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. यावर आता भाजप काय प्रत्युत्तर देणार आणि पवार कुटुंबाकडून किंवा सुप्रिया सुळेंकडून काही प्रतिक्रिया येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लखानी भाजपकडून आमदार झाल्यावर भाजप आणि पवार कुटुंब यांच्यातील संबंध सुधारून ते जवळ येणार का? शरद पवार गट आणि भाजप भविष्यात युती करतील काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.